हॅलो स्टुडंट्स, मागच्या मॅट्रायसेसच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं मॅट्रायसेस म्हणजे नक्की काय किंवा मॅट्रिक्स म्हणजे नक्की काय, त्याची डेफिनेशन आणि मॅट्रिक्सचे भरपूर टाईप आपण इथं बघितले. त्यामध्ये रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, त्यानंतर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर, लोअर ट्रायंग्युलर, असे बरेच टाईप आपण इथं मॅट्रायसेसचे बघितले. लेट अस डू सम अरिथमॅटिक ऑपरेशन्स ऑन मॅट्रायसेस. म्हणजे ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे किंवा मल्टिप्लिकेशन आहे, ते कसं करायचं ते आपण यामध्ये बघणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेसवर ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे अरिथमॅटिक ऑपरेशन्स कशी घ्यायची मॅट्रायसेसमध्ये ते आपण बघणार आहे आणि त्याचे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. सो लेट स्टार्ट. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. सो ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कशी करायची? सो लेट अस टेक वन एक्झाम्पल. A is equal to, suppose this is 5, 6, 7 and 8, and suppose B is equal to, this is 2 by 2 matrix. हा कोणता मॅट्रिक्स आहे? 2 by 2 matrix. And let us take one example, 1, 2, 3 and 4. This is also 2 by 2 matrix. ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन तुम्ही कधी करू शकता? जर दोन्ही मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम असेल तर तुम्ही दोन मॅट्रिक्स ॲड करू शकता किंवा दोन मॅट्रिक्स म्हणजे पहिल्यातून दुसरा सबस्ट्रॅक्ट करू शकता किंवा दुसऱ्यातून पहिला सबस्ट्रॅक्ट करू शकता. आता जर या दोन मॅट्रिक्सचे ॲडिशन आपल्याला घ्यायचे असेल म्हणजे A प्लस बी असा जर मॅट्रिक्स फाइंड करायचा असेल तर दोन्ही मॅट्रिक्स घ्यायचे. A मॅट्रिक्स काय? 5, 6, 7 आणि 8 प्लस दुसरा मॅट्रिक्स आहे 1, 2, 3, 4. आता ॲडिशन कशी करायची? तर प्रत्येक एक तो जो इलेमेंट आहे पहिल्या मॅट्रिक्सचा A11 हा इलेमेंट आहे त्यामध्ये या मॅट्रिक्सचा A11 फक्त काय करायचा? प्लस करायचा. तसंच या मॅट्रिक्सचा A12 इलेमेंट आहे तो त्याच्यामध्ये प्लस A12 या मॅट्रिक्सचा A12 करायचा. या मॅट्रिक्सचा हा काय A21 आणि या मॅट्रिक्सचा A21 याचे ॲडिशन करून लिहायचे, त्याच ठिकाणी लिहायचे, A21च्या जागेवरच लिहायचे. तसंच A22 आणि यातला A22 यांचे ॲडिशन करून इथं त्याचा जो आन्सरचा मॅट्रिक्स आहे त्याच्या A22च्या जागेवर लिहायचे. म्हणजे कसं ते बघा, म्हणजे सिम्पल ॲडिशन करायचे. 5 प्लस 1 किती? 6. 6 प्लस 2 8. 7 प्लस 3 10 आणि 8 प्लस 4 12. झालं A प्लस बी. ही ॲडिशन आहे. अशी सिम्पल ॲडिशन तुम्ही मॅट्रिक्समध्ये करू शकता. तसंच आता या दोन मॅट्रिक्सची जर सबस्ट्रॅक्शन करायचं असेल म्हणजे A मायनस बी फाइंड करायचं असेल तर कसं फाइंड करायचं? दोन्ही मॅट्रिक्स मांडून घ्या. 5, 6, 7, 8 मायनस 1, 2, 3, 4. आता सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट करताना पण मायनस करताना पण काय करायचं? त्या इलेमेंटमधून दुसऱ्या मॅट्रिक्सचा तोच इलेमेंट मायनस करायचा आणि त्याच ठिकाणी लिहायचं. म्हणजे कसं? 5 मायनस 1 किती? 4. 6 मायनस 2 4. 7 मायनस 3 4 आणि 8 मायनस 4 4. हा आहे A मायनस बी सबस्ट्रॅक्शन आपण ऑपरेशन केलं मॅट्रिक्समध्ये. असं सिम्पल ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन आहे मॅट्रायसेसमध्ये. आता जर सपोज एखादा कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंटनं जर मल्टिप्लाय करायचं असेल एखाद्या मॅट्रिक्सला म्हणजे हा A मॅट्रिक्स आहे, मला 3A असा मॅट्रिक्स फाइंड करायचा म्हणजे कॉन्स्टंट 3नं मॅट्रिक्स Aला मल्टिप्लाय करायचं. कसं करायचं? 3 आणि हा मॅट्रिक्स घ्यायचा 5, 6, 7 आणि 8. आता 3नं मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करताना कॉन्स्टंटनं जर आतमध्ये मल्टिप्लाय करायचं असेल तर
ह्या कॉन्स्टंटनं प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि ते व्हॅल्यू जी येईल ती तिथं लिहायची. म्हणजे 3 × 5 15, 3 × 6 18, 3 × 7 7 × 28, 3 × 8 24, 7 × 21, आणि 3 × 8 24, 3a. तर असं कॉन्स्टंटने एखाद्या जर मल्टिप्लाय करायचं असेल तर प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि तो मॅट्रिक्स लिहायचा. असे सिम्पल आपण ॲरिथमॅटिक ऑपरेशन्स बघितली, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि कॉन्स्टंटनी मल्टिप्लिकेशन. आता 2 मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपण नंतर पुढे येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये बघणार आहे. आता याच्यावरचे विचारलेले MSBTला किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीमधले जे क्वेश्चन पेपर्स आहेत मॅथचे, त्यामध्ये विचारलेले काही क्वेश्चन्स आहेत. या फक्त ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि या टाईपचे क्वेश्चन आहेत. ते आपण पहिल्यांदा सॉल्व करूया, नंतर मल्टिप्लिकेशनकडे जाऊया. असा आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर 2 मॅट्रिक्स दिलेत ते पहिल्यांदा तुम्ही गिवनमध्ये लिहून घ्या. A = 1 2 -3 4 आणि B = दिला आहे 4 5 1 आणि -3. आणि आपल्याला फाइंड करायचे आहे 3a + b. सो सोल्युशन. आता 3 आहे तसाच एच्या जागेवर तुम्ही मॅट्रिक्स A लिहा. म्हणजे 1 2 -3 आणि 4 आणि प्लस काय लिहायचे B म्हणजे B मॅट्रिक्स. सो 4 5 1 आणि -3. सो आता कॉन्स्टंटनं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं म्हणजे प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं. सो 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × -3 -9, 3 × 4 12 आणि प्लस हा दुसरा मॅट्रिक्स 4 5 1 आणि -3. आता दोन्ही मॅट्रिक्सची काय करायची ॲडिशन. सो प्रत्येक इलेमेंटमध्ये तो इलेमेंट ॲड करायचा. सो 3 + 4 7, 6 + 5 11, -9 + 1 -9 + 1 म्हणजे काय येणार -8. बघा -9 + 1 काय येतं 1 मधनं 9 मायनस करायला लागतं म्हणजे काय येणार -8. त्यानंतर 12 + -3 म्हणजे 12 + -3 म्हणजे 12 - 3 होणार म्हणजे किती येणार 9. मोठ्याचं साईन देतो आपण. 12 मोठी संख्या आहे मग त्याला प्लस साईन आहे, प्लस द्यायचं. ठीक आहे. तर हे आन्सर आहे 3a + b. किंवा हा जर x मॅट्रिक्स असेल, हा y मॅट्रिक्स असेल तर असं विचारू शकतात फाइंड 3x + y. सो अशा टाईपचे क्वेश्चन 2 मार्कला डिप्लोमाच्या पॉलिटेक्निकच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, असा एक प्रॉब्लेम आहे. हा कसा सॉल्व करायचा बघा. आपल्याला 2 मॅट्रिक्स दिलेत A आणि B आणि हे इक्वेशन फाइंड करायचं आहे 2a - 3b. बघा जे दिले इक्वेशन मॅट्रिक्स दिले ते पहिल्यांदा लिहून घ्या. A = 5 3 -1 1 आणि B = दिले 2 -1 3 आणि 2. आपल्याला फाइंड काय करायचं आहे 2a - 3b. त्याच्याप्रमाणे आपण लिहून घेऊया. 2 कॉन्स्टंट आहे आणि इंटू त्याला मॅट्रिक्स A. मॅट्रिक्स A काय आहे 5 3 -1 आणि 1. त्यानंतर काय आहे -3 कॉन्स्टंट आहे आणि त्याला इंटू मॅट्रिक्स आहे B म्हणजे 2 -1 3 आणि 2. बघा कॉन्स्टंटनं पहिल्यांदा आतमध्ये मल्टिप्लाय करूया. आता कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करायचं असेल मॅट्रिक्समध्ये तर काय करावं लागतं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 2 × 5 10, 2 × 3 6, 2 × -1 -2, 2 × 1 2 झालं. मायनस या 3 सुद्धा आतमध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येक एलिमेंटला. बघा 3 × 2 6, 3 × -1 -3,
3 इंटू 3 9, 3 इंटू 2 6. आणि आता सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, म्हणजे दोन मॅट्रिक्सचं सबस्ट्रॅक्शन, म्हणजे प्रत्येक एलिमेंटनं दुसऱ्या त्याच मॅट्रिक्सचा दुसरा तोच एलिमेंट मायनस करायचा. 10 मायनस 6 काय येणार? 10 मायनस 6 4. 6 मायनस मायनस 3 बघा, 6 मायनस मायनस 3 म्हणजे काय येणार? 6 प्लस 3 येणार. ते पुढच्या स्टेपला करू आपण. आता इथं काय -2 मायनस 9, -2 मायनस 9 आणि 2 मायनस 6, 2 मायनस 6. थोडी स्टेप मी पुढं वाढवतो. सो 4, 6 मायनस मायनस 3 म्हणजे 6 प्लस 3, ते किती येणार? 9. -2 मायनस 9 किती येणार? -11. हे तुमचं परफेक्ट पाहिजे. मॅथ्स परफेक्ट व्हायचं असेल तर हे परफेक्ट पाहिजे, बेसिक. 2 मायनस 6 काय येणार? -4. सो अशा पद्धतीनं हे आन्सर आहे. 2a मायनस 3b. बघा किती स्टेप, 4 स्टेपमध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. फक्त हे जे बेसिक आहे, सायन्स चुकली नाही पाहिजेत. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ह्या छोट्या छोट्या नंबरची पटपट यायला पाहिजे आणि साईन आपलं क्लिअर पाहिजे. मायनस मायनस काय असते, मायनस प्लस केल्यावर काय, मल्टिप्लिकेशन केल्यावर काय, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनचं काय असते ह्या साईनचं, हे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे. मायनस मायनस प्लस होतं किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस असते किंवा मायनस प्लसचं मल्टिप्लिकेशन मायनस असते, प्लस प्लसचं मल्टिप्लिकेशन प्लस किंवा मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय येतं? प्लस. मग हे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे. तसंच प्लस मायनसचं जर ॲडिशन केली तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, म्हणजे वजाबाकी करायची पण मोठ्या संख्येचं चिन्ह त्या आन्सरला द्यायचं. हे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे, तर तुम्हाला प्रॉब्लेम व्यवस्थित पटपट सुटणार आहे. मित्रांनो, असा प्रॉब्लेम दिला आहे. इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स दिला आहे, किती बाय किती मॅट्रिक्स आहे हा? 2 रो इंटू 3 कॉलम. हा पण काय 2 रो इंटू 3 कॉलम. हा सेम ऑर्डरचे जर मॅट्रिक्स असतील तरच आपण त्याचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो. आणि आपल्याला फाईंड काय करायचं आहे? 3a मायनस 4b याची व्हॅल्यू आपल्याला, म्हणजे याचा मॅट्रिक्स आपल्याला फाईंड करायचं. कसं ते बघा, पहिल्यांदा तुम्ही गिवनमध्ये दोन्ही मॅट्रिक्स लिहून घ्या आणि मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करतो. 3a मायनस 4b इज इक्वल टू, ह्याच्याप्रमाणे लिहायचं. 3 कॉन्स्टंट आहे इंटू त्याला मॅट्रिक्स काय? ए मॅट्रिक्स काय? 2 3 2 आणि 0 -1 5. त्यानंतर काय? -4 आहे, 4 कॉन्स्टंट आहे आणि बी मॅट्रिक्स आहे. बी मॅट्रिक्स काय? 1 2 1 0 -1 3. तर याची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची. आता कॉन्स्टंट असेल तर त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करतात. मग 3नं प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं, 4नं यातल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. ते आपण खाली लिहूया आता. 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 9, 3 इंटू 2 6, 3 इंटू 0 0, 3 इंटू -1 -3, 3 इंटू 5 15. कसं ते तुम्ही स्लोली विचार करा, स्लोली व्हिडिओ बघत बघत. मायनस या 4नं आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 1 4, 4 इंटू 0 0, 4 इंटू -1 -4 आणि 4 इंटू 3 12. राईट. फक्त मल्टिप्लाय केले प्रत्येक एलिमेंटला. इज इक्वल टू. नाव आता काय करायचं आपल्याला? मायनस करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. ॲडिशन नाही, सबस्ट्रॅक्शन. मग बघा कसं मायनस करायचं. आता प्रत्येक एलिमेंटमधून मायनस करायचं. 6 - 4 2, 9 - 8 1, 6 - 4 2. तुम्हाला जमत नसेल, एकदम कळत नसेल, स्टेप वाईज जा. अजून एक स्टेप केली तरी चालते. सरळ लिहायचं इथं 6 - 4 इथं लिहायचं. 9 - 8, 6 - 4, 0 - 0, -3 -4,
ब्रॅकेट टाकायचं म्हणजे चुकत नाही. 15 मायनस 12. आता तुम्ही इझिली सांगू शकता 6 मायनस 4 किती 2, 9 मायनस 8 1, 6 मायनस 4 2, 0 मायनस 0 0, मायनस 3 मायनस मायनस प्लस होणार इथं म्हणजे मायनस 3 प्लस 4 म्हणजे सबस्ट्रॅक्शन करायचं आणि प्लस 4चं साईन येणार 1 म्हणजे मायनस 3 प्लस 4 1. 15 मायनस 12 3. हे आन्सर आहे 3a मायनस 4bचं. ओके मित्रांनो, असा एक क्वेश्चन आहे. 3 मॅट्रिक्स दिलेत. मॅट्रिक्स ए दिलाय, मॅट्रिक्स बी दिलाय, मॅट्रिक्स सी दिलाय आणि आपल्याला हे इक्वेशन फाइंड करायचं म्हणजे 3a प्लस 4b मायनस 2c. तर गिवनमध्ये तुम्ही आपलं ठरल्याप्रमाणे तिन्ही मॅट्रिक्स लिहून घ्या गिवनमध्ये. मी डायरेक्ट आता आन्सरला सुरुवात करतो. सो आन्सर काय आहे 3a प्लस 4b मायनस 2c. मग याप्रमाणे पुढे इक्वेशन लिहून घ्या. 3 कॉन्स्टंट आहे आणि इंटू त्याला मॅट्रिक्स ए काय आहे 2 मायनस 3 आणि 4. त्यानंतर पुढं काय आहे प्लस 4b म्हणजे प्लस 4 आणि इंटू बी काय आहे मॅट्रिक्स 4 5 3 आणि मायनस 2 आणि मायनस त्याला पुढं आहे 2c. 2 कॉन्स्टंट आहे आणि सी मॅट्रिक्स काय 3 मायनस 1 0 आणि 6. हे व्यवस्थित आपण लिहून घेतलं. आता 3 कॉन्स्टंट आहे त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय येणार 3 इंटू 2 6, 3 इंटू मायनस 3 मायनस 9, 3 इंटू 3 प्लस 9, 3 इंटू 4 12. त्यानंतर प्लस 4 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 4 काय येणार 16, 4 इंटू 5 20, 4 इंटू 3 12, 4 इंटू मायनस 2 मायनस 8. त्यानंतर मायनस 2 कॉन्स्टंट आहे 2 आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 3 6, 2 इंटू मायनस 1 मायनस 1, 2 इंटू 0 0 आणि 2 इंटू 6 12. आता पहिल्यांदा हे सबस्ट्रॅक्शन आहे मायनस आहे ते करून घेऊया आणि मग त्यामध्ये तो मॅट्रिक्स ॲड करूया. सो हा मॅट्रिक्स मी आहे तसा लिहितो 9 डिवायडेड बाय 12 प्लस या दोघांची सबस्ट्रॅक्शन आली. सो 16 मायनस 6 किती येणार 10, 20 मायनस मायनस 1 म्हणजे काय येणार 20 प्लस 1 म्हणजे 21. सरळ समजत नसेल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कॅल्शी वापरण्याची परमिशन आहे. सरळ कॅल्शीमध्ये टाकायचं 20 मायनस मायनस 1 तुम्हाला हे आन्सर येते 12 मायनस 0 12, मायनस 8 मायनस 12 मायनस 20. कॅल्शीमध्ये टाकायचं मायनस 8 मायनस 12 मायनस 20 आन्सर येते. आता या दोघांची ॲडिशन आहे, ॲडिशन करून घेऊया तेच आपला आन्सर असणार आहे. सो 6 प्लस 10 16 मायनस 9 प्लस 21 मायनस 9 प्लस 21 म्हणजे वजा 9 प्लस 21 किती येणार 12 आणि 9 21 म्हणजे प्लस 12. 21 मधनं 12 वजा केलं तर किती येते बरोबर 9 राहतं बरोबर. आणि प्लसचं साईन दिले मायनस 9 प्लस 21 कॅल्शीमध्ये टाका सरळ 12 आन्सर येते. 9 प्लस 12 12 आणि 9 किती होणार 21 आणि 12 प्लस मायनस 20 म्हणजे 12 वजा 20 किती येणार वजा 8. तर हे आपल्या याचा आन्सर आहे 3a प्लस 4b मायनस 2c याचा हे आन्सर. मित्रांनो हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा. आता 2 मॅट्रिक्स दिलेत. मॅट्रिक्स ए 2x2 मॅट्रिक्स आहे आणि मॅट्रिक्स बी पण 2x2 मॅट्रिक्स आहे आणि आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्यामध्ये आय म्हणजे म्हटलेलं आहे आय इज द युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला काय ते माहीत आहे डायगोनल एलिमेंट्सला सगळे डायगोनल एलिमेंट्स काय असतात 1 1 आणि बाकी सगळे जे एलिमेंट्स आहेत डायगोनल सोडून ते 0 असतात. आणि कोणता मॅट्रिक्स घ्यायचा आहे
हे जर 2x2 दिलेले असतील तर हा आय मॅट्रिक्स पण काय घ्यायचा 2x2 युनिट मॅट्रिक्स घ्यायचा. ओके, तर आपण आता डायरेक्ट हे इक्वेशन लिहूयात. तुम्ही गिवनमध्ये सगळे मॅट्रिक्स वगैरे गिवनमध्ये तुम्ही लिहा. मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करतो. 2a प्लस 3b मायनस 4i याच्याप्रमाणे लिहायचं. 2 कॉन्स्टंट आहे. ए मॅट्रिक्स काय दिलाय 2 3 4 7. पुढं काय दिलंय प्लस 3 आणि बी मॅट्रिक्स काय 1 3 4 आणि 6. पुढं काय मायनस 4i 4 आणि आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स, तो पण काय घ्यायचा 2x2. युनिट मॅट्रिक्स म्हणजे डायगोनल एलिमेंट 1 असतात, म्हणजे 1 0 0 1 हा युनिट मॅट्रिक्स आहे. तर आता आन्सर काय 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, इथं 3 ना आतमध्ये आणि इथं 4 ना आतमध्ये. 2 × 2 4, 2 × 3 6, 2 × 4 8, 2 × 7 14. त्यानंतर प्लस 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 3, 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 6 18. त्यानंतर मायनस 4 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 4 × 1 4, 4 × 0 0, 4 × 0 0, 4 × 1 4. राईट. आता सबस्ट्रॅक्शन पहिल्यांदा करून घेऊया, नंतर ॲड करूया. त्यामुळे हा मॅट्रिक्स आहे तसाच 4 6 8 आणि 14 आणि प्लस या दोघांचं सबस्ट्रॅक्शन. आता 3 मायनस 4 काय येणार -1, 9 मायनस 0 9, 12 मायनस 0 12 आणि 18 मायनस 4 14. अशा पद्धतीनं आलं. आता दोघांची ॲडिशन करायची. 4 प्लस -1 म्हणजे 4 - 1 3, 6 प्लस 9 15, 8 प्लस 12 20, 14 प्लस 14 28. हे असणार आहे आपलं आन्सर 2a प्लस 3b मायनस 4i हा मॅट्रिक्स. ओके, असा क्वेश्चन आपल्या पुढं आहे. वेगळं काय नाही, आत्तापर्यंत आपल्याकडं 2x2 मॅट्रिक्स होते. हे फक्त मॅट्रिक्स काय दिलेत, हा a 3x3 मॅट्रिक्स दिला आहे 3 रो 3 कॉलम आणि हा b पण 3 रो 3 कॉलम मॅट्रिक्स दिला आहे. आपल्याला फाइंड करायचे आहे 2a मायनस 3b. जसं पाहिजे तसं लिहून घ्यायचं. गिवनमध्ये पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहा, फाइंड काय करायचे ते लिहा. मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करतो. सो 2a मायनस 3b इज इक्वल टू, हे 2 आहे तसंच एच्या जागेवर ए मॅट्रिक्स लिहायचा 1 2 3 0 4 5 7 8 9 आहे तसा मॅट्रिक्स लिहिला. -3 आहे आणि त्यानंतर बी मॅट्रिक्स लिहायचा आहे तसा 2 0 3 4 0 -1 2 3 आणि 1. आता कॉन्स्टंट ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येक एलिमेंटला. 2 × 1 2, 2 × 2 4, 2 × 3 6, 2 × 0 0, 2 × 4 8, 2 × 5 10, 2 × 7 14, 2 × 8 16, 2 × 9 18. त्यानंतर मायनस इकडं 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं प्रत्येक एलिमेंटला. 3 × 2 6, 3 × 0 0, 3 × 3 9, 3 × 4 12, 3 × 0 0, 3 × -1 -3, 3 × 2 6, 3 × 3 9, 3 × 1 3. राईट. आणि आता दोन्ही मॅट्रिक्स काय करायचे आहेत आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचे आहेत, वजाबाकी करायचे. म्हणजे 2 - 6 काय येणार -4, 4 - 0 4, 6 - 9 -3, 0 - 12 -12 कॅल्शियममध्ये टाका सर. 8 - 0 8, 10 - -3 म्हणजे 10 + 3 13, 14 - 6 8, 16 - 9 7, 9 7 16, 18 - 3 15.
हे आन्सर आहे 2a मायनस 3b. त्यामुळं 3/3 मॅट्रिक्स असला तरी काही अवघड नाही. ओके, असा क्वेश्चन आहे. मॅट्रिक्स ए दिला आहे 2/2 मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिला आहे 2/2 मॅट्रिक्स आणि आपल्याला फाइंड करायचे a मायनस 3b. हा पण सिम्पल प्रॉब्लेम आहे. गिवनमध्ये तुमचे काय असतील ते मॅट्रिक्स लिहा. मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करतो. a मायनस 3b इज इक्वल टू एच्या जागेवर a मॅट्रिक्स लिहा 6 3 2 आणि 1 आणि मायनस हे 3 तसंच आणि बीच्या जागेवर बी मॅट्रिक्स 0 -1 3 आणि -2. पहिल्यांदा कॉन्स्टंट्स काय असतील त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करा. ह्याला काय कॉन्स्टंट नाही आहे तसा ठेवा. 6 3 2 1 आणि इथं कॉन्स्टंट आहे ह्या 3 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3 × 0 0 3 × -1 -3 3 × 3 9 3 × -2 -6 आणि आता सबस्ट्रॅक्ट करायचं, वजाबाकी करायची. 6 - 0 6 3 - 3 म्हणजे 3 + 3 6 झालं. 2 - 9 किती येणार -7 आणि 1 - -6 म्हणजे 1 + 6 म्हणजे 7. हे आहे आन्सर a मायनस 3b. 2 मार्कला विचारलेले हे सगळे क्वेश्चन आहेत. तर हा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन या टाईपमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन झाल्यानंतर मी तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम्स काय स्वतः सॉल्व करण्यासाठी देणार आहे. ते तुम्ही पुढे स्क्रीनवर बघू शकता. इफ a इज इक्वल टू दिस इज 2/2 मॅट्रिक्स हा दिलेला आहे तुम्हाला. दिस इज 2/2 मॅट्रिक्स बी ऑल्सो आणि तुम्हाला फाइंड करायचे 2a + 3b - 5i. तर गिवनमध्ये मॅट्रिक्स लिहून घ्या. मी डायरेक्ट आन्सरला सुरुवात करतो. आपल्याला फाइंड करायचं आहे 2a + 3b - 5i. आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स. सो आहे असं लिहून घ्या. 2 तसंच ए मॅट्रिक्सच्या जागेवर एच्या जागेवर ए मॅट्रिक्स लिहा 2 3 4 आणि 7 प्लस काय 3b प्लस 3 तसंच आणि बीच्या जागेवर बी मॅट्रिक्स 1 3 -2 आणि 5 आणि पुढं काय म्हणले -5i 5 तसंच आणि आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1. हे सगळे 2/2 आहेत त्यामुळे आय पण काय घ्यायचा 2/2. आता कॉन्स्टंट्स आहेत त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करा. इथं 2 ना आतमध्ये, इथं 3 ना आतमध्ये, इथं 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 2 × 2 4 2 × 3 6 2 × 4 8 2 × 7 14 प्लस इथं 3 न आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 3 × 1 3 3 × 3 9 3 × -2 -6 आणि 3 × 5 15 मायनस इथं 5 ना आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. 5 × 1 5 5 × 0 0 5 × 0 0 5 × 1 5. आता पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन करून घेऊ त्यानंतर ॲडिशन. त्यामुळे पहिला मॅट्रिक्स आहे तसाच 4 6 8 आणि 14 प्लस इथं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे म्हणजे वजाबाकी. 3 - 5 - 2 9 - 0 9 -6 - 0 -6 15 - 5 10. आता ॲडिशन करायची. बघा ॲडिशन 4 + -2 म्हणजे 4 - 2 2 6 + 9 6 आणि 9 किती 15 8 - 6 8 + -6 म्हणजे 8 - 6 2 आणि 14 + 10 14 आणि 10 24. हे आहे आन्सर 2a + 3b - 5i. ओके, तर अशा पद्धतीचे सिम्पल 2 मार्कचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात MSBTच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व करू शकता. फक्त 3 ते 4 स्टेपचे प्रॉब्लेम आहेत. तर अशाच टाईपचे काही 2-3 प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी पुढं स्क्रीनवर दिसतील, ते तुम्ही सॉल्व करा. याच्यानंतर आपण पुढच्या टाईपचे काही प्रॉब्लेम्स मॅट्रिसेसमध्ये पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.